श्री गणेशाय नमः. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम समर्थ. श्रीमद दासबोध दशक पहिला समास 1 ग्रंथारंभ लक्षण. मागील व्हिडिओमध्ये आपण दशक 1 समास 1 यामधील 1 ते 15 ओव्या पाहिल्या आहेत. आता यापुढील ओव्या. नाना संमती अन्वय म्हणून मिथ्या म्हणता न ये, तथापि हे अनुभवासी ये प्रत्यक्ष आता श्रीराम. खरे तर अनेक ग्रंथाच्या आधारे हा ग्रंथ लिहिला गेला आहे, म्हणून यास मिथ्या म्हणता येत नाही. हे तुमच्या प्रत्यक्ष अनुभवाला येणारच आहे. मत्सरे यासी मिथ्या म्हणती, तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती, नाना ग्रंथाच्या संमती भगवत वाक्य श्रीराम. जे लोक मत्सराने यास मिथ्या ठरवितात त्यांच्या हे लक्षातच येत नाही की असे केल्याने ज्या नाना ग्रंथांच्या व भगवत वचनांच्या आधारे हा ग्रंथ लिहिला गेला आहे त्यांनाही ते मिथ्या ठरवित असतात. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत श्रीराम. भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, येमगीता, उपनिषदे भागवत श्रीराम इत्यादी नाना ग्रंथ संमतीस बोलिले येथ भागवत वाक्य यथार्थ. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूत गीता तसेच वेद आणि वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे भागवत तसेच यासारखे अनेक ग्रंथ व मुख्यतः भगवत वचनांच्या आधारेच यातील विषय मांडले गेले आहेत. इत्यादिक नाना ग्रंथ संमतीच बोलिले येथ भगवत वाक्य यथार्थ निश्चयशी श्रीराम. भगवत वचनी अविश्वासे ऐसा कोण पतित असे, भगवत वाक्या विरहित नसे बोलणे येथीचे श्रीराम. भगवत वचनास अनुसरूनच येथे विषय प्रतिपादन केले आहे आणि भगवत वाक्याविषयी अविश्वास ज्यास वाटेल असा क्षुद्र व हीन कोण बरे असणार आहे. पूर्ण ग्रंथ पाहिल्या वेळ उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्म दुराभिमान मत्सरे करी श्रीराम. संपूर्ण ग्रंथाचा अभ्यास न करता जो कोणी या ग्रंथात दोष आहेत असे मानून त्यास नावे ठेवतो तो केवळ दुराभिमान व हीन मनोवृत्तीमुळे मत्सराधीनच होऊन असे करीत असतो. अभिमाने उठे मत्सर, मत्सरे ये तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे श्रीराम. अभिमानामुळे मत्सर वाटू लागतो आणि मत्सरामुळे तिरस्कार उत्पन्न होऊन अत्यंत प्रबळ असा क्रोधाचा विकार त्याच्या ठिकाणी प्रभाव गाजवू लागतो. ऐसा अंतरी नासला, काम क्रोधे खवळला, अहंभावे पालटला, प्रत्यक्ष दिसे श्रीराम. अशा रीतीने काम क्रोध बळावले म्हणजे त्यांचे अंतरंग दूषित बनते व अहंकाराने त्यांचा स्वभाव बदलल्याचे प्रत्यक्ष दिसून येते. काम क्रोधे लिथाडीला, तो कैसा म्हणावा भला, अमृत सेवितास पावला, मृत्यू राहो श्रीराम. जो काम क्रोधाच्या अधीन झालेला असतो त्यास भला कसे बरे म्हणावे. अमृत पिण्याने वास्तविक अमरत्व प्राप्त व्हायलाच हवे, पण कामक्रोधास वश झाल्यानेच अमृत पिऊनही राहूचे मरण ओढवलेच नाही का. आता असो हे बोलणे, अधिकारासारिखे घेणे, परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम श्रीराम. बरे, आता हा विषय राहू दे. या ग्रंथातून ज्याने त्याने आपापल्या कृतीनुसार जे सार ते ग्रहण करावे. मुख्य म्हणजे अभिमानाचा त्याग करून याचा रसास्वाद घ्यावा हीच गोष्ट उत्तमोत्तम आहे. मागा श्रोती आक्षेपिले, जी ग्रंथी काय बोलिले, ते सकळही निरोपिले, संकळित मार्गे श्रीराम. ग्रंथाच्या आरंभी श्रोत्यांनी या ग्रंथात काय आहे असा जो प्रश्न केला होता त्या संबंधीचे सर्व विवेचन येथे थोडक्यात केले आहे. आता श्रवण केलियाचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ, एक सरा श्रीराम. आता हा ग्रंथ श्रवण केल्याने काय फळ मिळते या प्रश्नाचे उत्तर असे की हा श्रवण केल्याने श्रोत्यांच्या मनातील सर्व संशय समूळ नष्ट होऊन त्यांच्या आचरणात तात्काळ फरक पडतो. मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे श्रीराम. कुठलेही अवघड साधन करावे न लागता आत्मउन्नतीचा सोपा मार्ग कोणता हे कळून सायुज्य मुक्तीचे रहस्य बसल्या ठिकाणीच अनायासाने हाती येते. नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती, ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी श्रीराम. अज्ञान, दुःख, विपरीत ज्ञान नष्ट होऊन तत्काळ ज्ञानप्राप्ती होते हीच याची फळश्रुती होय.